या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. अंतरवाली, सराटी, तालुका अंबड येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक राम जाधव यांच्यात सोलापूर महापौर पदाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत सोलापूरमधील राजकीय घडामोडी, मराठा समाजावर होत असलेला कथित अन्याय आणि सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की सोलापूर महापौर पदाच्या प्रश्नात आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत. मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न झाला तर मी स्वतः सोलापूरमध्ये येऊन आंदोलनाला पाठिंबा देईन. यावेळी आंदोलक रामभैया जाधव यांनी सांगितले की 1993 पासून गेल्या 32 वर्षात विविध समाजांना महापौर पदाची संधी देण्यात आली. मात्र यंदा मराठा समाजासाठी महापौर पदाची मागणी असतानाही पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सर्वसाधारण जागा असताना ओबीसी समाजाचा महापौर निवडल्याचा आरोप करण्यात आलाय. या निर्णयाविरोधात मागील 45 दिवसांपासून मराठा समाजाने आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही दिसून आला. बैठकीच्या शेवटी मनोज जरांगे पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सत्कार करण्यात आला. या बैठकीमुळे सोलापूर महापौर पदाचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.